नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघतात प्रतिपक्ष. मित्रांनो, आज मी थोडा वेगळा बोलणार आहे आणि वेगळा एवढ्यासाठी की माझ्या प्रतिपक्षमधून सातत्याने आपला कणा हरवलेल्या आणि साक्षात भडवेगिरी करणाऱ्या मराठी माध्यमांना, पत्रकारांना शिव्या घालत असतो. पण आज मी त्यातल्या काही लोकांचं कौतुक करणार आहे. कारण अचानक मराठी माध्यमाला कसली लाज वाटली ठाऊक नाही, पण त्यांना पहिल्यांदा असं वाटलं की बाबा ही बातमी दाखवली पाहिजे. ही बातमी दाखवली नाही, सांगितली नाही तर आपण पुरते नंगे होऊन जाऊ म्हणून असेल कदाचित. पण दिशा सालियन प्रकरण लपवता आलं नाही मराठी माध्यमानं, नाही लपवता आलं. मित्रांनो, लक्षात घ्या, हा विषय हा आजचा नाही आहे. नाहीतर अगदी संडासाच्या मागच्या बाजूचं भोग फोडून त्यातूनही कोणाकोणाची विष्ठा येते हे शोधत शोधत आपल्या वाडग्यात घेणारी आजची मराठी पत्रकारिता ही दिशा सालियन प्रकरणामध्ये अचानक मोठी ब्रेकिंग न्यूज सापडल्यासारखं शुक्रवारी बोलायला लागली नसती. हा विषय ज्या वेळेला विधान भवनाच्या परिसरामध्ये उघडपणे बोलला जायला लागला तेव्हा लाजेकाजेस्तव मराठी माध्यमांना हा विषय दाखवावा, त्यातला तपशील सांगावा लागला की दिशा सालियन प्रकरण आणि आदित्य ठाकरे यांची नावं एकत्र सांगण्याची लज्जास्पद परिस्थिती मराठी माध्यमांसाठी निर्माण झाली. ज्याच्यावर तब्बल 2 महिने, 1.5 महिना आधी मी व्हिडिओ केला होता. सुशांत सिंग राजपूत या दिवंगत अभिनेत्याचं संशयास्पद मृत्यूचं भूत बाटलीतून बाहेर येईल हा व्हिडिओ भाऊ तोरसेकरने प्रतिपक्षावर टाकून आता मला वाटतं 1.5-2 महिने होऊन गेले. पण मराठी माध्यमांना उशिरा का होईना ही बातमी आहे हे कळलं. ही बातमी आहे. अगर दिशा सालियन या प्रकरणावर नव्याने तपास होणार असेल आणि त्यामध्ये आदित्य ठाकरे या माजी मंत्र्याला आणि माजी मुख्यमंत्र्याच्या पुत्राला गुंतवलं जाणार असेल तर ही बातमी आहे. गेल्या 2 महिन्यात या सगळ्या दिवट्या मराठी पत्रकारांना ही बातमी आहे हे सुद्धा माहिती नव्हतं. आमच्यासारखे यूट्यूबर्स चर्चा करत होते. न्यायालयामध्ये हे विषय कागदपत्रांनिशी सादर केले जात होते. खुद्द आदित्य ठाकरेसुद्धा त्यामध्ये रस घेत होते. पण आदित्य ठाकरेंना पण आपल्या बचावाची किंवा अब्रूची जितकी चिंता नाही तितकी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या प्रतिष्ठेची मराठी माध्यमांना चिंता आहे. म्हणून विषय हायकोर्टात गेलेला असताना सुद्धा साधी ब्रेकिंग न्यूज देण्याची इच्छा यापैकी कुठल्याही मराठी वाहिनीला, वृत्तपत्रांना झाली नाही. किती निष्ठा असतात मित्रांनो. मराठी पत्रकारितेला कणा नसेल पण शेपूट आहे. सगळे सकाळी शेपूट हलवत 9 वाजताच्या पत्रकार परिषदेला हजर होतात. सगळे शेपूट हलवत मातोश्रीवरच्या परिषदेला, पत्रकार परिषदेला हजर होतात. पण हा रशीद खान पठाण कोण? तो निलेश ओझा कोण? त्यांनी असं काय लावलंय की तुमची झोप उडाली? असा प्रश्न कोणीही आदित्य ठाकरे किंवा उद्धव ठाकरे किंवा संजय राऊत यांना कधी विचारला नाही गेल्या 2 महिन्यात. ज्याच्यावर यूट्यूबच्या अनेक यूट्यूबरनी चॅनेलनी चर्चा केलेली आहे, तपशील सांगितलेले आहेत. पण मराठी माध्यमांना ही बातमी आहे हेच ठाऊक नव्हतं. थोडक्यात बातमी सगळ्यात उशिरा कळते त्याला मराठी पत्रकारिता म्हणतात. हा ताजा लागलेला शोध आहे मित्रांनो. कारण आता विधान भवनामध्ये हा विषय आलेला आहे आणि दिशा सालियनच्या आत्महत्या किंवा अपघाती मृत्यूची नव्याने चौकशी होणार आणि त्यासाठी DIG दर्जाचा एक अधिकारी आणि त्याच्या हाताखाली SIT नेमली जाणार
हे सरकारी पातळीवर घोषित होण्याची शक्यता दिसल्यावर हे सगळे आपले नंगेपण लपवण्यासाठी ब्रेकिंग न्यूजच्या लंगोट्या घेऊन नाचायला लागले. मित्रांनो, तुम्हाला आठवत असेल तर ज्या वेळेला हा विषय आला तेव्हाच मी त्यावर व्हिडिओ केला होता आणि मी त्यावेळेला एक गोष्ट स्पष्ट केली होती की आदित्य ठाकरेंना या विषयात नाक खुपसायची गरज काय. रशीद खान पठाण नावाचा कोणी व्यक्ती आहे जो काय सुप्रीम कोर्ट किंवा कुठच्या कोर्टांचं बार असोसिएशन असतं त्यातली एक काहीतरी संस्था आहे, त्याच्या वतीने त्यांनी तुमच्या हायकोर्टामध्ये, मुंबई हायकोर्टामध्ये एक याचिका दाखल केलेली आहे की दिशा सालियन हिचा मृत्यू अपघाती नसून ते हत्याकांड आहे आणि त्याची नव्याने चौकशी झाली पाहिजे आणि कुठल्या कुठल्या गोष्टी त्या चौकशीमध्ये गुंडाळून ठेवण्यात आल्या, लपवण्यात आल्या, ते मुद्दे घेऊन हा तपास नव्याने सुरू करावा. अजूनही पुरावे पुसले असतील तरीही नवे पुरावे मिळू शकतात, कारण काही पुरावे हे कितीही नष्ट करण्याचा प्रयत्न केला तरी ते नष्ट होऊ शकत नाहीत. तेव्हा त्या दृष्टीने आणि त्या दिशेने दिशा सालियन मृत्यूचा तपास व्हावा, सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूचा तपास व्हावा असा आग्रह धरणारी आणि तसा आदेश CBIला वगैरे द्यावा अशी मागणी करणारी याचिका या रशीद खान पठाणने मुंबई हायकोर्टात दाखल केलेली आहे. त्याचे वकील आहेत निलेश ओझा. या निलेश ओझांनी अनेक ठिकाणी ज्या यूट्यूबर्सना मुलाखती दिल्या आहेत त्याच्यात भाऊ तोरसेकर हा उल्लेख अगत्याने केलेला आहे. याचं कारण या विषयातला सगळ्यात पहिलं यूट्यूबवरचा व्हिडिओ भाऊ तोरसेकरने प्रतिपक्षावर केला होता. पण मराठी माध्यमांना तिकडे ढुंकून बघावं असं वाटत नाही. ना हायकोर्टाकडे बघायचं आहे ढुंकून, ना प्रतिपक्ष किंवा यूट्यूबकडे बघायचं आहे. कारण यांना उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे यांच्या अब्रूची अधिक चिंता आहे. आपल्या विश्वासार्हतेची चिंता नाही. आपली विश्वासार्हता नागडी होऊन गेली. आपण खोटारडे ठरलो तरी मराठी माध्यमांना आता फिकीर उरलेली नाही, इतके ते लाजलज्जा सोडून नंगे झालेले. पण काल शुक्रवारी यांना अक्कल आली की बाबा ही बातमी दिली पाहिजे, नाही तर आपण पुरते नागडे होऊन जाऊ. आधीच नागडे झालो आहे, पण नागडे होऊन कॅबरे डान्स करताना दिसू अशी भीती वाटली. मुद्दा असा आहे की मित्रांनो, रशीद खान पठाण यांनी एक याचिका केलेली आहे आणि ही खाजगी याचिका आहे, ज्याला PIL म्हणतात, पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन, जनहित याचिका. आणि जनहित याचिका जी केलेली असते त्याच्यामध्ये हस्तक्षेप इतर कोणी करण्याची गरज आहे असं वाटत नाही. प्रामुख्याने त्या जनहित याचिकेमध्ये ज्याच्याकडे आरोपी म्हणून अंगुली निर्देश केलेला आहे त्याने त्यात नाक खुपसण्याची कायदेशीररित्या या आणखीन कुठल्याही कारणाने गरज आहे असं तर्कदृष्ट्या मला वाटत नाही. आणि म्हणून त्या याचिकेची सुनावणी करताना आपली बाजू हायकोर्टाने ऐकून घ्यावी, त्याखेरीज परस्पर आदेश देऊ नये यासाठी घाई गर्दीने ऑक्टोबर महिन्यात कधीतरी आदित्य ठाकरे यांनी हस्तक्षेप याचिका केली. त्याचा मला धक्का बसला होता, कारण मला लिगली किंवा तर्कदृष्ट्या या हस्तक्षेपाची गरज कळलीच नाही. पण म्हणतात ना, चोराच्या मनात चालणं. भले गडद अंधार असेल, त्या गडद अंधारात चालणाऱ्या माणसाला स्वतःच्या डोळ्याला समोरचं काही दिसत नसतं, पण तरीही त्या चोराला असं वाटतं की आपल्याला कोणतरी बघतोय, कारण बाकी सगळीकडे चांदणं पसरलेलं आहे. त्याला चोराच्या मनातलं चांदणं म्हणतात. काही त्याला खवखवे असं सुद्धा म्हणतात. तेव्हा या दिशा सालियन किंवा सुशांत सिंग राजपूत प्रकरणामध्ये जर आदित्य ठाकरे यांचा कुठेही दूरान्वये संबंध नसेल तर त्यांनी घाईगर्दीने अशी हस्तक्षेप याचिका करण्याची काहीही गरज नव्हती. त्यांनी हा उतावळेपणा कशाला केला असा सवाल मी माझ्या त्या पहिल्या व्हिडिओमध्ये केलेला होता. का त्या याचिकेमध्ये असे काही मुद्दे आहेत की त्या मुद्द्यामध्ये
आपण अडकू शकतो अशी भीती आदित्य ठाकरेंना वाटते का, हा सवाल मी विचारलेला होता आणि त्याला आता 2 महिन्याचा काळ गेला आहे. तोपर्यंत मराठी माध्यमामध्ये हा विषय नव्हता. आदित्य ठाकरेंनी हस्तक्षेप याचिका केली, एवढी 1 लाईनीची बातमी देऊन विषय संपवला. पण त्याची गहनता, गंभीरता ज्यांना कळत नाही त्यांनाच मराठी पत्रकारितेमध्ये, वर्तमानपत्रामध्ये किंवा चॅनलमध्ये नोकऱ्या मिळत असतात, अगत्याने संपादक केलं जात असतं, म्हणून तर ही बातमी हुकली. आता जेव्हा त्या विषयात तो रशीद खान पठाण आणि निलेश ओझा यांनी बऱ्याच काही हालचाली केल्या आहेत, अगदी राष्ट्रपतींना, पंतप्रधानांना, केंद्रीय गृहमंत्र्यांना अशा अनेकांना पत्र पाठवली गेली आणि त्यामुळे हालचाली सुरू झाल्या आणि महाराष्ट्र सरकारला सुद्धा SIT नेमण्यापर्यंत पावलं उचलावी लागली. तेव्हा मग आपलीच अब्रू जाते म्हणून ही ब्रेकिंग न्यूज आली. आदित्य ठाकरेंना घेरणार, आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार. अरे अडचणी वाढणार असतील तर अडचणी आधी होते कोणी सांगितलं का? जी गोष्ट वाढते ती मुळात असावी लागते. आता SIT नेमल्यामुळे आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार असतील तर मग आधी त्या अडचणी होत्या असं ह्या एकाही चॅनेलच्या बातमीदाराने का सांगितलं नव्हतं? त्याच्यावर आजपर्यंत बातमी, ब्रेकिंग न्यूज का झाली नव्हती? आदित्य ठाकरेंनी हस्तक्षेप याचिका केली तर ती करण्याची काय गरज होती असा प्रश्न विचारला गेला का? अमुक तमुक पुढारी आज असे असे अमुक ठिकाणी त्यांनी उलटी केली, तुम्हाला माहिती का त्या उलटीला कसला वास येत होता, असं दुसऱ्या नेत्याला विचारत भिकाऱ्यासारखे माईक घेऊन, कॅमेरे घेऊन धावणारे जे पत्रकार आहेत त्यांनी कधीतरी आदित्य ठाकरेंना समोरून विचारलं का, बाबा तुम्ही हस्तक्षेप याचिका का केली? ह्याच्या चुगल्या त्याला लाव, त्याच्या चुगल्या त्याला लाव आणि त्याच्यातून कोणाच्या जिभा घसरल्या की आणखीन कमरेची चड्डी घसरली याच्या ब्रेकिंग न्यूज करणाऱ्यांना आदित्य ठाकरेंनी हस्तक्षेप याचिका का केली हा प्रश्न त्यांना विचारावासा का वाटला नव्हता? कारण तसं केलं तर खरी खरी पत्रकारिता सुरू होईल ना. आपल्याला तर भाटगिरी करायचे, चमचेगिरी करायचे. असो मित्रांनो, पण आता जेव्हा हा विषय ऐरणीवर येऊ घातलाय तेव्हा मग आपली अब्रू झाकण्यासाठी या लोकांनी, कारण आदित्य ठाकरेंची अब्रू झाकता झाकता यांची अब्रू उघडी पडली तेव्हा सुरू झाली धावपळ. पण मुद्दा तोच होता आणि मला आठवतं की आजपर्यंत 5-6 मुलाखती ह्या वकील आहे ज्याने ही याचिका केली आहे, निलेश ओझा, त्याने 4-5 मुलाखतीमध्ये माझ्या त्या पहिल्या व्हिडिओचा रेफरन्स दिला कि बिल्कुल सही है, भाऊ तोरसेकर बोल रहे हैं कि इनको ऐसा पिटिशन करने की, इंटरवेंशन पिटिशन करने की ज़रूरत ही नहीं है. आणि गोष्ट साधी सरळ आहे, कोर्ट कधीही एकतर्फी निर्णय देत नाही. कोर्ट अटकपूर्व जामीनसुद्धा कोणाला पाहिजे असेल तर दुसरी बाजू ऐकते आणि अटकपूर्व जामीन हा विषय तेव्हा येतो जेव्हा तुम्हाला अटकेची भीती असते. आणि अटकेची भीती तेव्हा असते जेव्हा सरकारी पातळीवर तुमच्या विरोधात काही कारवाई होणार असते, पोलीस पातळीवर तुमच्या विरोधात काहीतरी कारवाई होणार असते, तेव्हा तुमची बाजू ऐकून घेतल्याशिवाय अटक होऊ नये अशी मागणी तुम्ही करू शकता. पण ज्या प्रकारचा पिटिशन निलेश ओझा किंवा रशीद खान पठाण यांनी केला आहे तो खाजगी आहे आणि त्याच्यात त्यांनी मागणी केली आहे की आदित्य ठाकरेंना अटकेत घेऊन, ताब्यात घेऊन, कस्टडीत घेऊन त्यांचं इंट्रोगेशन करावं, ही मागणी आहे. आणि त्यामुळे अशी मागणी मान्य करण्यापूर्वी कोर्ट सगळी बाजू ऐकणार, नुसतं आदित्य ठाकरेच नव्हे तर सरकारच्या किंवा पोलिसांची बाजूही ऐकून घेणार आणि मगच याविषयी कोर्ट काही निर्णय देईल. आणि ती बाजू ऐकून घ्यायची असेल तर ती पिटिशन दाखल करून घेतल्यानंतर सुनावणी करताना पहिली गोष्ट होईल की कोर्ट म्हणजे हायकोर्ट हे आदित्य ठाकरे असोत किंवा आणखीन पोलीस किंवा CBI असोत त्यांनाही नोटिसा पाठवतील आणि म्हणतील, कोर्ट म्हणेल की तुमची बाजू काय ती सांगा, या प्रकरणात तुम्ही आजपर्यंत का काही केलं नाही,
केलं असेल तर काय केलं आणि नसेल तर काय करू शकणार आहात, ही सगळी बाजू कोर्ट विचारून घेतं. त्यामुळे एकतर्फी हायकोर्ट कुठलाही निर्णय घेण्याची शक्यताच नाही आहे. तर मग आदित्य ठाकरे इतका उतावळेपणा का दाखवतात आणि स्वतःभोवती संशयाचा एक वादळ का निर्माण करतायत, असाच प्रश्न मी पहिल्या व्हिडिओमध्ये विचारला होता. खाई त्याला खवखवे म्हणतात, तसं तुमच्या मनात शंका आहे का की या राशिद खान पठाण, निलेश ओझा यांनी जो अर्ज केलाय त्यामध्ये जे मुद्दे उपस्थित केलेत ते आपल्याला अडकवणारे आहेत, अशी आशंका आदित्य ठाकरेंना घाबरवून सोडते का, असाही प्रश्न मी तेव्हा विचारला होता. कारण आजपर्यंत नॉर्मली जी ह्या विषयावर चर्चा माध्यमातून किंवा इतरत्र झाली त्यामध्ये जे पुरावे होते त्या पुराव्याविषयी कुठलाही खुलासा किंवा भक्कम काही समोर येत नव्हतं. पण इथे जो मुद्दा निलेश ओझा वगैरेंनी निर्माण केलेला आहे ते म्हणतात की ज्या वेळेला दिशा सालियन काय असं कुठचं, तर त्यावेळेला आपण तिथे नव्हतोच. आपण आपले आजोबा सिरियस होते, आईचे वडील सिरियस होते आणि त्यांचं निधन वगैरे झालेलं होतं, त्यावेळेला आपण तिकडे होतो, त्यामुळे आपण या परिसरामध्ये सुद्धा नव्हतो, असा दावा आदित्य ठाकरेंनी केलेला आहे. पण आदित्य ठाकरे जर आजोबांच्या आजारपणाच्या इस्पितळाच्या परिसरात असतील तर तिथून काही किलोमीटर दूर असलेल्या दिशा सालियनच्या घराच्या परिसरामध्ये जो मोबाईल टॉवर आहे त्या मोबाईल टॉवरमध्ये आदित्य ठाकरेंची लोकेशन पकडली जाऊ शकत नाही. त्यामुळे ज्या क्षणी दिशा सालियनचा अपघाती मृत्यू, काय ते खून जे काय झालं आहे त्या कालखंडामध्ये आदित्य ठाकरे यांच्या मोबाईलची लोकेशन कुठची होती, ती आजोबाच्या इस्पितळाची होती की दिशा सालियनच्या निवासस्थानाची होती, याची सगळी इतिहास शोधून काढावा अशी मागणी या याचिकेमध्ये आहे. आणि ही बाब गंभीर आहे मित्रांनो. याचं कारण सचिन वाझे वगैरे मंडळी जी असतात, परमवीर सिंग सारखे पोलीस कमिशनर असतात, हे असले पुरावे नष्ट करू शकत नाहीत. CCTV डिलीट करू शकतात, CCTV फुटेजचं कॅमेरा गायब करू शकतात, पण मोबाईल टॉवर लोकेशन ही कुठेतरी दूर सर्व्हरवर नोंदली जात असते आणि ती कोणीही नष्ट करू शकत नाही. आदित्य ठाकरेंना त्याची भीती वाटली आहे का, हा प्रश्न आहे. त्याची भीती वाटली आहे. आणि ज्या वेळेला आता SIT नेमून याची फेर चौकशी होणार आहे त्यामध्ये सगळ्यात कळीचा मुद्दा तुम्ही कुठल्या वेळेला कुठे होता असा निलेश ओझा आणि रशीद खान पठाणने निर्माण केलेला आहे. त्यात आणखीन एक जोड मुद्दा आहे, तो आहे की आदित्य ठाकरे हे त्या कालखंडामध्ये मंत्री होते आणि त्यामुळे त्यांचे जे अंगरक्षक बॉडीगार्ड होते, त्यांच्या सिक्युरिटीतले लोक होते, त्यांचेसुद्धा मोबाईल त्यांच्याबरोबर फिरत असणार. त्यामुळे त्या सहकाऱ्यांचे, बॉडीगार्डचे, अंगरक्षकांचे मोबाईल कुठल्या लोकेशनवर आहेत ते सुद्धा बघितलं गेलं पाहिजे, त्याचासुद्धा शोध घेतला पाहिजे आणि तो शोध घेऊन आदित्य ठाकरेंना कस्टडीत घेऊन त्यांचं इंटरोगेशन करा, ही मागणी आहे. आणि ही बाब गंभीर आहे आणि ही पहिल्या दिवसापासून त्या पिटिशनमध्ये आली आहे, म्हणून मी तो व्हिडिओ केला. पण यामध्ये बातमी आहे हे मराठी माध्यमांना समजायला 2 महिने गेले. किती फास्ट, ताजी आणि ब्रेकिंग न्यूज देतात की न्यूज ब्रेक करून टाकतात, तोडून मोडून लपून गाळात फेकून देतात. जसा त्या तुमच्या कोण होता तो, स्फोटकांची गाडी स्कॉर्पिओचा होता तो, त्याला कसा गायब करून टाकला होता, आठवतं ना तुम्हाला? कसा गायब करून टाकला, मारला, तोंडात रुमाल कोंबले आणि त्याला खाडीत बुडवून टाकला होता. तसे पुरावे नष्ट करणारा सचिन वाझेसुद्धा हे मोबाईल टॉवरची लोकेशन गायब करू शकत नाही. आणि तेच आदित्य ठाकरे यांना घाबरवणारं कारण आहे का,
हा प्रश्न मी 2 वर्षापूर्वी विचारला, ज्याच्यावरून आता SIT सुरू होणार आहे आणि मराठी माध्यमांना साक्षात्कार झाला. अरेच्छा, ही बातमी आहे, आत्ता बातमी आहे आणि आदित्य ठाकरेंच्या अडचणीत वाढ होणार. पण अडचणी होत्या ही बातमी कधी आली नाही. बाकी इतर वेळ नेहमी फडणवीस अडचणीत असतात, एकनाथ शिंदे अडचणीत असतात, तुमचे अजितदादा अडचणीत असतात. पण आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे कधीच अडचणीत नव्हते. ते फक्त मोठे मोठे निर्णय घेत घरी बसून कारभार करत होते. असो मित्रांनो, बघू काय होतं. आदित्य ठाकरेंनी सगळ्यात मोठी चूक केली असेल तर ती जी मी 2 महिन्यापूर्वी सांगितली तीच आहे. त्यांनी कारण नसताना या विषयात हस्तक्षेप याचिका दाखल करून आपल्या भोवती संशयाचं जाळं स्वतःच विणले. जसे ती रेशमाची काही कीड असते, ती स्वतःभोवती कोश निर्माण करते, तसं आपल्या भोवती संशयाचा कोश आणि जाळं आदित्य ठाकरे यांनी स्वतःच विणले. बघू काय होतं. आत्ता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.